नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाळी। तर काल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारीचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि काल जे राहिलेले उमेदवार होते त्यांनी काल जिल्हा परिषद साठी असो पंचायत समितीसाठी असो त्या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आणि या फॉर्म भरण्याचा दिवस काल त्या ठिकाणी संपुष्टात आला। तर मित्रांनो, आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीविषयी चर्चा करत असताना आज आम्ही आमच्या चिंचोली नाचलवेल सर्कल विषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर मी सर्वप्रथम आपल्या शिवसेना म्हणजे शिंदे गटाविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर, वृत्तपत्रामध्ये एक चर्चा होती की भाजप आणि शिवसेना हे यांची युती या ठिकाणी झालेली आहे आणि चिंचोली नाचलवेल सर्कल हे शिंदे गटाला या ठिकाणी सुटलेले आहे। म्हणजे आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार संजनाताई जाधव यांनी 4 जागा मागितल्या होत्या आणि त्या 4 जागा मग करंजखेड असो किंवा चिंचोली सर्कल असो हे ताईला या ठिकाणी सुटले अशी चर्चा वृत्तपत्रामध्ये, सोशल मीडियावर त्या ठिकाणी येत होती। आणि मी आपल्या चिंचोलीचे भूमिपुत्र रावसाहेब पवार यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपला राजकीय वर्चस्व त्या ठिकाणी टिकावून ठेवलं आणि शिंदे गटाकडून बऱ्याच जणांना त्या ठिकाणी वाटत होतं की या शिंदे गटाकडून देविदास पाटील मनगटे एक जुने कार्यकर्ते, एक जुने पुढारी व त्यांनी जिल्हा परिषद पदी या ठिकाणी भोगलेले, तर देविदास मनगटे आणि रावसाहेब पवार यांच्यामध्ये चुरस त्या ठिकाणी होती की शिंदे गटाकडून कोणाला उमेदवारी त्या ठिकाणी मिळेल। पण रावसाहेब पवार यांनी आपलं वर्चस्व त्या ठिकाणी राखून सो आमदार संजनाताई यांच्याकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून बी फॉर्म घेऊन त्यांची उमेदवारी ही शिंदे गटाकडून या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तर मी सर्वप्रथम रावसाहेब पवार यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि एक दुःख या ठिकाणी वाटते की देविदास मनगटे एकदम मातंबर राजकीय पुढारी, पण त्यांनी काल या जिल्हा परिषद निवडणुकीमधून त्यांनी माघार त्या ठिकाणी घेतली आणि कुठेतरी ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो आणि देविदास मनगटे यांचा खूप चाहता वर्ग या ठिकाणी होता आणि ही बातमी ऐकताच की देविदास पाटील मनगटे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी या ठिकाणी मिळाली नाही, तर त्यांच्या चाहत्यामध्ये बरेच नाराजगी त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली। पण हा राजकारणाचा भाग आहे। त्यानंतर मी सर्वप्रथम आपल्या या भाजप आणि सेनेची युती झाली असता पण कुठेतरी या युतीला खिंड पाडण्याचं काम भरतसिंग राजपूत यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचा राजकीय वर्चस्व महाराष्ट्र लेवलवर किती आहे हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवले की कुठेतरी सेना आणि भाजपची युती असताना आणि हे तिकीट शिंदे गटाला भेटले असता तर त्यांनी राजकीय खलबली करून त्या ठिकाणी भाजपची युती तोडण्याचं काम भरतसिंग राजपूत यांनी केले आणि स्वतःसाठी उमेदवारी भाजप पक्षाकडून आणली। तर ही एक त्यांची ताकद या ठिकाणी सिद्ध करते की राजकारणामध्ये भरतसिंग राजपूत यांचं खूप मोठं वर्चस्व आहे आणि त्यांनी ते वर्चस्व काल दाखवून दिलं आणि त्यांच्या नाचलवेल त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा झाला आणि कुठेतरी राजकारणामध्ये भरतसिंग राजपूत यांचा खूप मोठा दरारा आहे असं या ठिकाणी दिसून आलं। तर मित्रांनो, त्यानंतर बऱ्याच जणांनी आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले, उमेदवारी मिळवली आणि काही जणांवर पक्षाकडून अन्याय त्या ठिकाणी झाला। पण मी अन्याय त्या ठिकाणी म्हणू शकत नाही, कारण बरेच जण कल्याण पाटील यांचा बी खूप मोठा चाहता वर्ग मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते थोडक्यामध्ये त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला होता आणि कुठेतरी या 7-8 वर्षामध्ये त्यांनी जनसंपर्क चांगला वाढवला होता, त्यांनी भाजप पक्ष वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं होतं पण पक्षाने कुठेतरी त्यांचं तिकीट त्या ठिकाणी नाकारलं। तर मी कल्याण पाटील यांना सांगू इच्छितो की नाराजगी व्यक्त करण्याचं काम नव्हे, कारण ही जागा कुठेतरी शिंदे गटाला त्या ठिकाणी भेटली होती पण भरतसिंग राजपूत यांनी त्यांचा राजकीय दबदबा, राजकीय वर्चस्व राखून भाजप आणि सेनेची युती तोडून त्या ठिकाणी स्वतः अलग लढण्याची ताकद त्या ठिकाणी निर्माण केली आणि भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट त्या ठिकाणी आणले। तर ही त्यांची एक राजकीय ताकद होती, ही ताकद त्यांनी आजमावून आज या ठिकाणी ही युती तोडण्याचं काम भरतसिंग राजपूत यांच्या माध्यमातून झालेलं। जर भरतसिंगला जर या ठिकाणी उमेदवारी भेटली नसती तर ही जागा ऑलरेडी शिंदे गटाला त्या ठिकाणी भेटली होती आणि शिंदे गट आणि भाजप हे 100% युतीने या ठिकाणी लढणार होते। तर त्यामुळे कल्याण पाटील साहेब
तुमच्यावर या ठिकाणी अन्याय झाला किंवा नाही झाला, पण ही जागा महायुतीत या ठिकाणी लढवल्या जात होती, पण भरतसिंग राजपूत यांनी ताकद आजमून ही जागा या ठिकाणी मिळवलेली आहे। तर आपण या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरलेला आहे, तर आपण आपला डाव आपली किस्मत या ठिकाणी आजमावू शकता। त्यानंतर या आपण जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित कडून मला वाटतं शेलगावचे उपसरपंच युनिस पटेल यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि तेही या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। आणि एक ट्विस्ट या ठिकाणी दिसून आलं की मला वाटतं MIMचं जिल्हा परिषदचे उमेदवारी या ठिकाणी कोणाला दिलेली नाही, पंचायत समितीचं मला वाटतं नाचेलवेल गटातून त्या ठिकाणी भरण्यात आलेले आहे, पण कुठेतरी MIMची जागा ही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रिक्त या ठिकाणी दिसून येत आहे। आणि कुठेतरी येणाऱ्या काळात MIM आणि MIMचा उमेदवार हा युनिस पटेल मुस्लिम समाजाचा असल्यामुळे कुठेतरी येणाऱ्या काळात MIM युनिस पटेल यांना त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकते, दलित मुस्लिमचा कॉम्बो करून ही जिल्हा परिषद युनिस पटेल त्या ठिकाणी लढवू शकता असं एक या ठिकाणी जाणवतं। त्यानंतर एक ट्विस्ट या ठिकाणी अजून निर्माण आले की बऱ्याच 2-3 दिवसापूर्वी चर्चा या ठिकाणी होती की आपल्या चिंचोलीचे पंचायत समितीसाठी ओबीसी जागा महिलाची जागा या ठिकाणी निघालेली आहे आणि ही ओबीसी महिला सर्टिफिकेट आमचे त्रिंबक नाना पवार यांच्या पत्नीकडे असल्यामुळे त्यांची चर्चा राष्ट्रवादी घड्याळकडून 2-4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी झाली होती की कुठेतरी नाना घड्याळ राष्ट्रवादी या पक्षाकडून या ठिकाणी निवडणूक लढवणार, पण काल वेगळंच ट्विस्ट त्या ठिकाणी दिसून आलं, ते भाजपकडून म्हणजे भरतसिंग राजपूत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला त्रिंबक नाना यांची पत्नी त्या ठिकाणी उभी राहणार आहे। तर कुठेतरी त्रिंबक नाना या चिंचोली गावामध्ये चांगल्यापैकी मतदान त्या ठिकाणी घेऊ शकता, कारण या चिंचोली लिंबाजी पंचायत समिती गटमध्ये एक भाजपलाही चांगला मानणारा वर्ग आणि प्लस मराठा या पंचायत समिती गणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपले त्रिंबक नाना हे निवडून येईल अशी शंका या ठिकाणी नाकारता येत नाही। त्यानंतर मला या ठिकाणी वाटत होतं की भाजपकडून तुकारामजी वानखेडे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळेल, कारण तुकारामजी वानखेडे यांचे भाजप पक्षासोबत संबंध असताना अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत मोठमोठ्या मंत्र्यांसोबत तुकारामजी वानखेडे यांची उठणं बसणं त्या ठिकाणी होतं आणि मला वाटत होतं की पंचायत समितीच्या जागेसाठी तुकारामजी वानखेडे यांची पत्नीची भाजपकडून त्या ठिकाणी 100% त्यांना उमेदवारी मिळेल, पण तेही या ठिकाणी दिसून आलं, नवीन ट्विस्ट या राजकारणात दिसून आलं आणि तुकारामजी वानखेडे अचानक आपल्या कन्नड तालुक्याचे माजी आमदार यांची रायबंजी जाधव विकास आघाडी पॅनलकडून ते उभे त्या ठिकाणी राहताना दिसून येत आहे। आणि कुठेतरी या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हर्षवर्धन जाधव यांनी बऱ्याच उमेदवार त्यांची या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवलेले आहे आणि या रिंगणामध्ये त्यांच्याकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांना उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे आणि कुठेतरी गजानन गवळी यांना पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून पंचायत समितीचा उमेदवार म्हणून तुकारामजी वानखेडे यांच्या पत्नींची आणि त्यांचं कॉम्बो त्या ठिकाणी दिसून आला, म्हणजे नवीन ट्विस्ट त्या ठिकाणी दिसून आलं की कुठेतरी हर्षवर्धन दादा जाधव यांच्याकडून जिल्हा परिषदसाठी गजानन गवळी आणि पंचायत समितीसाठी तुकारामजी वानखेडे यांची पत्नी हर्षवर्धन जाधव यांच्याकडून निवडणूक या ठिकाणी लढवताना दिसणार आहे। तर मित्रांनो, राजकारणामध्ये बराच ट्विस्ट त्या ठिकाणी दिसून आला। त्यानंतर मला या ठिकाणी वाटत होतं की उभाटा गट, या उभाटा गटाकडून आमच्या चिंचोली लिंबाजीचे माजी सरपंच अशोक दादा पवार हे बऱ्याच दिवसापासून उभाटा गटाकडून नाचेलवेल सर्कल असो चिंचोली सर्कल मध्ये त्या ठिकाणी लोकांच्या भेटीगाठी त्यांचा फिरता दौरा त्या ठिकाणी चालू होता, पण कुठेतरी वाटत होतं की कुठेतरी युती झाली तर उमेदवारांना जे इच्छुक उमेदवार आहे ते उभाटा गटाकडून सुद्धा त्या ठिकाणी डाव आजमावू शकतात, पण मला वाटतं कोणीच उभाटा गटाकडून त्या ठिकाणी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली नाही आणि दादाचा सरळ रस्ता त्या ठिकाणी सरळ झाला आणि दादा उभाटा गटाकडून त्या ठिकाणी उभे राहणार आहे आणि दादाकडून पंचायत समितीसाठी एक कुठेतरी एक धनगर समाजाचे आपले रामदास गुंजाळ यांच्या पत्नीला या ठिकाणी चान्स मिळालेला आहे आणि आपल्या चिंचोली पंचायत समिती गणामध्ये ओबीसी समाज किंवा धनगर समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात मतदान असल्यामुळे कुठेतरी हा कॉम्बो मिळवण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि त्यानंतर घड्याळीकडून प्रदीप मनगटे, आता प्रदीप मनगटे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला वाटतं त्यांच्याकडून
एक आपले दगडू तात्या यांच्याही पत्नीचं नाव त्या ठिकाणून घेतलं जात आहे। खरं काय खोटं काय अजून काही ठिकाणी त्या ठिकाणी सांगता येत नाही। तर राजकारणामध्ये बऱ्यापैकी ट्विस्ट या ठिकाणी झालेला आहे। प्रत्येकाने आपापली ताकद त्या ठिकाणी आजमावलेली आहे। जो तो आता आपल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या रिंगणात उतरलेला आहे। 23 तारखेचा मला वाटतं शेवटचं फॉर्म मागं घेणं आहे। नंतर 23 तारखेच्या नंतर हे सर्व हे उमेदवार मैदानात त्या ठिकाणी उतरणार आहे आणि आपापली ताकद दाखवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे। तर मित्रांनो, या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोण बाजू या ठिकाणी मारेल काही सांगता येत नाही। आणि एक खास करून ट्विस्ट या चिंचोली नाचेलवेल सर्कल मध्ये या ठिकाणी दिसून आलं की रनिंग जिल्हा परिषद सदस्य संदीप भाया सपकाळ या निवडणुकीमध्ये या ठिकाणी दिसून आलं। बऱ्याच जणांना वाटत होतं की संदीप भाया शेवटच्या टायमाला षटकार या ठिकाणी मारतील आणि कोणत्या तरी पक्षाकडून त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळेल किंवा शिंदे गटाकडून सुद्धा देवदास मनगटे आणि रावसाहेब पवार यांच्या वादामध्ये तिसरा पर्याय म्हणून संदीप भाया सपकाळ यांचंही त्या ठिकाणी नाव घेतलं जात होतं। आणि कुठेतरी वाटत होतं की संदीप भाया सुद्धा या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्या रिंगणात उतरतील, पण काही कारणास्तव आता त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे की त्यांनी या चिंचोली नाचेलवेल सर्कल मध्ये या जिल्हा परिषद निवडणुकीत का सहभाग या ठिकाणी घेतला नाही। पण संदीप भाया यांची ताकदीच या सर्कल मध्ये नाकारता येत नाही। ते या सर्कलचे टर्निंग पॉइंट या ठिकाणी ठरणार आहे, कारण त्यांचाही चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यांचे 1000-2000 त्यांचे वैयक्तिक व फिक्स मतदान आहे। ते कोणाला पाठिंबा देईल ही या राजकारणामध्ये ट्विस्ट या ठिकाणी राहणार आहे। पण संदीप भाया या नाचेलवेल चिंचोली सर्कल मध्ये उभे राहिली हा पण लय खूप मोठा टर्निंग पॉइंट या ठिकाणी दिसून येत आहे। आणि आज पहिल्यांदा मला वाटतं मला जेव्हापासून कळतं की या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपले देवदासजी मनगटे साहेब या ठिकाणी उभे राहिले नाही, एक मला वाटतं मला कळतं तेव्हापासून ही पहिली वेळ या ठिकाणी आहे। आणि कुठेतरी त्यांचंही कार्य खूप मोठं होतं। त्यांनी बरेच उमेदवार हे जिल्हा परिषद निवडणुकीपुरते रिंगणामध्ये त्या ठिकाणी उतरलेले आहे, पण देवदासजी मनगटे यांचं काम, त्यांचं प्रेमळ स्वभाव, ते लोकांच्या सुखादुःखात कायमस्वरूपी त्यांचं उठणं बसणं आणि राजकारणातील किंग मेकर होते। पण काही कारणास्तव त्यांच्याकडून पक्षातून त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी नाकारण्यात आली। त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते त्या ठिकाणी अपक्ष किंवा इतर पक्षाकडून मला वाटतं त्यांनी पर्याय या ठिकाणी केला नाही आणि त्यांनी आपसात या निवडणुकीतून माघार या ठिकाणी घेतली। तर मित्रांनो, या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण चांगला माणूस निवडावा, जेणेकरून आपल्या चिंचोली नाचेलवेल सर्कल मध्ये बऱ्यापैकी विकासाचे कामं त्या ठिकाणी बाकी आहे। पंचायत समितीचा सदस्य निवडत असताना चांगला सदस्य आपण त्या ठिकाणी निवडावा, जेणेकरून आपल्या चिंचोली नाचेलवेल परिसराचा विकास होईल। एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि राजकारण या जिल्हा परिषद निवडणुका होत असताना आपण ही निवडणूक मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढावे। ज्यांनाही आपल्या पद्धतीने मतदारांना आपल्याकडे कसं वळवता येईल हे आपल्या कार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वळवावे। कोणीही एकमेकांविषयी द्वेष किंवा भावना या ठिकाणी करू नये, कारण प्रत्येक गावातील 2-2 उमेदवार या ठिकाणी उभे राहिल्यामुळे गावातील मतदारांना या ठिकाणी संभ्रम पडतो आणि प्रत्येक उमेदवार मतदाराला त्या ठिकाणी भेटत असतो, मतदारही उमेदवाराला त्या ठिकाणी भेटत असतो। तर कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने आपसात मतभेद या ठिकाणी करू नये की हा त्याच्यासोबत बोलत होता, तो त्याच्यासोबत बोलत होता। हे राजकारण आम नागरिकाला किंवा मतदारांना त्या ठिकाणी काहीच देणं घेणार नाही। ते प्रत्येकासोबत चांगल्या स्वभावाने त्या ठिकाणी वागतात। तर कोणीही आपसामध्ये वैर या ठिकाणी निर्माण करू नये। मतदार आपल्या पद्धतीने जो उमेदवार त्याला त्या ठिकाणी आवडणार आहे तो मतदानाच्या माध्यमातून मतदार त्या ठिकाणी करणार आहे। आणि जे राहिले पक्षाचे कार्यकर्ते, ते पक्षाचे कार्यकर्ते असताना त्यांचं एक कर्तव्य असतं की आपल्या पक्षातील जोही उमेदवार असला त्या उमेदवाराचं काम करणं त्या पक्षातील कार्यकर्त्यांचं असतं। त्यामुळे कोणी त्या ठिकाणी मतभेद निर्माण करू नये की हा माझं काम त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं। नाही, तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होणार आहे, पण त्या पक्षातील जो कार्यकर्ता आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला येणाऱ्या काळात पक्षातून चांगली मोठं पद त्या ठिकाणी मिळू शकते। त्यामुळे ते त्याचं पदाची जाण ठेवून ते चांगलं काम किंवा तो त्या प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या पक्षातील उमेदवार त्या ठिकाणी आला पाहिजे, जेणेकरून आपली पक्षामध्ये त्याची ताकद त्या ठिकाणी वाढली पाहिजे, त्याचं कार्य त्या ठिकाणी वाढलं पाहिजे। म्हणून पक्षातील कार्यकर्ता आपल्या पक्षातील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करत असतो। तर कोणी आपसामध्ये वैर या ठिकाणी करू नये आणि येणाऱ्या काळात ही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी
आपण सर्वांनी मतदान त्या ठिकाणी करावे, कारण मतदानाच्या माध्यमातूनच आपण चांगला माणूस या ठिकाणी निवडून देणार आहे। आणि काही उमेदवारांचं माझ्याकडून कळत न कळत नाव या ठिकाणी न घेतल्यामुळे मी या ठिकाणी क्षमा मागतो, कारण बरीच डिटेल माहिती मला या ठिकाणी नव्हती। मी एक अंदाजी गोळ्या मारण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। तर मित्रांनो, कळत न कळत कोणाच्या भावना या व्हिडिओच्या माध्यमातून दुखल्या असेल तर मी क्षमा या ठिकाणी मागतो आणि लागा तयारीला। धन्यवाद।